Jungle. Audio Jungle. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण जातोय लोणावळा टू भीमाशंकर आणि नंतर भीमाशंकरवरून आपल्याला नाणेघाट जाण्याचा प्लॅन आहे. हा पूर्ण ट्रेक जो आहे तो मोर दॅन 100 किलोमीटरचा आपल्याला विदिन 4 डेज करायचा आहे. तर आता आपण सुरू केलेला आहे आपला ट्रेक लोणावळा स्टेशन. लोणावळा स्टेशनपासून आपण आता पायी निघालेलो आहे तुंगारलीकडे. तुंगारलीपासून आपला ओरिजिनल ट्रेक सुरू होणार आहे. तर आता जाऊया आपण भीमाशंकर. बघूया आपण किती दिवसात आणि किती वेळेत कंप्लीट करू शकतो. आपल्या ह्या ट्रेक्समध्ये आपल्यासोबत आहे गणेश ब्रदर आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे रईस आहे आपल्यासोबत. हा सगळे तयारी करून आलेले, मोठ्या मोठ्या बॅगा घेतल्यात, खायला भरपूर घेतलंय, प्यायला नाही घेतलं. तर चला जाऊया. तर मित्रो, तुंगरलीपासून थोडं डिस्टन्स चालत आलं आपण 10-15 मिनटात तर हा तुंगरलीचा डॅम लागतो. आता हा थोडा सुकलेला आहे पण पावसाळ्यात हा पूर्ण भरलेला असेल. तर आता हा डॅम क्रॉस करून आपल्याला पुढे वाळवंट म्हणून गाव आहे, ते गाठायचं आहे. आपला नेक्स्ट स्टॉप तोच आहे. इथून पुढे गेलं की ठाकूरवाडी लागेल. ठाकूरवाडी नंतर एक जांभळीचा फाटा लागेल. त्या फाट्यावरून आपण राईट घेतला की त्या आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू. तर आता इथे आपण थोडासा आनंद घेऊ आणि पुढे जाऊ. इथे काय अंगूठा टाकलो. तर लोणावळा ते भीमाशंकरच्या मार्गामध्ये लागणारे पहिले 2 फोर्ट तुमच्या समोर आहे. एक आहे श्रीवर्धन आणि दुसरा आहे मनोरंजन. तर ॲक्च्युली राजमाची जे बोललं जातं ते तो ठिकाण आहे. त्याच्यात ते 2 गड आहे, एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन गड. ठीक आहे, पण आपण तिकडे न जाता आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे. तर आता आपण ठाकूरवाडीतून पुढे आलो थोडंसं. तुंगरली नंतर ठाकूरवाडी नंतर आता आपण इथे आल्यानंतर इथे बघा, इथे एक बोर्ड आहे. त्या बोर्डच्या बघा डाव्या साईडला लिहिलंय राजमाची आणि उजव्या साईडला लिहिलंय उदेवाडी. आपल्याला जायचं उदेवाडीकडे. अजून 2 किलोमीटर डिस्टन्स आपल्याला कापायचं आहे. आणि राजमाचीला जायचं असेल तर इथून अजून 5 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. तर आता आपल्याला जायचं आहे उदेवाडी आणि हा डांबरीच रस्ता आहे, त्यामुळे चालण्यात एवढा त्रास नाही होणार. आपण इझिली पोहोचू. आता आपण उदेवाडीमध्ये आलेलो आहोत
आपण स्टार्ट केला होता लोणावळ्यातनं. लोणावळ्यातून स्टार्ट करून त्या जांभळी पाडा होता, जांभळी फाटा, त्या जांभळी फाट्यातनं आपण राईट घेतला आणि उदेवाडीकडे आलो. आता उदेवाडीला आपण एक छोटासा रेस्ट घेऊ, एक 15-20 मिनटं डबा बिबा खाऊ आणि मग इथून त्या वाळवंट डॅमकडे जाऊ. तो डॅम दिसतो मागच्या साईडला आणि त्या डॅमवरनं कोंडेश्वर. आता आपण जेवणाची तयारी करूयात. तर आता आपण उदेवाडीमध्ये जेवण केलेलं आहे आपलं दुपारचं आणि उदेवाडीतनं आपण इकडे निघालो. आता इकडं पुढे जाऊन एक ब्रिज लागतो छोटासा आणि आता जागोजागी तुम्हाला रिबिन पण बांधलेल्या दिसतील. तर त्या ब्रिजच्या लेफ्ट साईडने आपल्याला जायचं आहे. राईट साईडला तुम्ही गेलात का ते डेलावाल्यांचं काहीतरी प्रोजेक्ट आहे इकडे, तर तिकडे जायचं नाही राईट साईडला. तर लेफ्ट साईडने आपल्याला कोंडेश्वरची जी रिज आहे त्या रिजवर चढायचं आहे. त्या साईडला रिज आहे तिकडे. आता उदेवाडीतनं तुम्हाला बाहेर पडताना थोडंसं कन्फ्युजिंग आहे. त्या गावामध्ये तुम्ही विचारलं तर तुम्हाला ते सांगतील आणि प्लस ह्या गावामध्ये थोडंफार तुम्हाला पाणी भरून मिळेल. तसं ह्या लोकांना पाण्याचं काही नळाचा सप्लाय आहे पण पाणी नाही. पाण्याची टाकीचं काम चालू होतं तिथे, तर अजूनपर्यंत पाणी नाही. तर शक्य तेवढं कमी पाणी भरून घ्या या गावातनं, कारण त्यांना फार दुरून पाणी आणावं लागतं. तर आम्ही थोडं 1-2 बॉटल भरून घेतल्या आणि आता आम्ही निघालो. चला. हा पूर्ण घे पट्टा. हे असं ओवाळ आहे, त्याच्या वरून आपल्याला जायचं आहे. हा कॅनल आहे ना, ह्याचं मार्किंग लक्षात ठेवायचं. त्या कॅनलच्या भिंतीवर ना इमिजिएटली लेफ्ट आहे, इथे रिबिन आहे. रूट मार्किंग व्यवस्थित केलेलं आहे. बघा, हा कॅनलचा रूटने चालू आहे पूर्णपणे. हा कॅनलचा रूट आहे. आला. तर ह्या रूटने आपण कॅनल आहे, ह्या कॅनलच्या रूटनेच आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, मजा येते. हे बघा, इथे पण दरी, इथे पण दरी, मज्जा. खाली बघा, खाली बघा. बघा आता पूर्ण जंगल आहे. ही पूर्ण जंगलची वाट सुरू झाली. थोडं वर चढून आलो उदेवाडीतून. आता आम्ही ह्या जंगलाच्या वाटेतून प्रवास करतोय. बघा, ही जंगल वाट आहे. सावली पडली त्यामुळे बरं वाटतंय जरा. तर ही अशी जंगल वाट. अशा ठिकाणी ग्रुपमध्येच राहा, कारण इथे हरवलात तर कठीण आहे भेटणं. उदयवाडीतनं आपण 2 डोंगर चढून वरती आलेलो आहोत. वरती आल्यानंतर एक पठार लागतं. पठाराच्या नंतर ते तुम्हाला ती झाडी दिसते. त्या झाडीतनं तुम्हाला त्या खिंडीत जायचं आहे. तर अजून एक मोठा आपल्याला पठार पार करायचा आणि तो आपला ढाकचा पठार असेल. मग तो ढाकचा पठार पार करूनच मग आपल्याला कुसूर पठाराला जावं लागेल. तर आपण हा उदयवाडीचा पठार क्रॉस केलेला आहे. आता ह्या जंगलात जाऊ. इथे घनदाट अरण्य आहे पूर्ण. भीमाशंकर वाईल्ड सँच्युरी हाच तो एरिया आहे. इथे जवळपास बरेचसे बिबटे वगैरे काय काय तुम्हाला बघायला मिळतील. आपलं नशीब असेल तर बघायला पण मिळेल. तर आपण बघूयात रस्त्यात भेटले तर. चला आता आपण जंगलात एंट्री करू. मित्रांनो, बरीच पायपीट करून जवळपास 5 ते 6 तास आम्ही चालतोय. चालत आता बघू शकता इथे पाठी कोंडेश्वर टेम्पल आलं आहे. तर कोंडेश्वरला आपण आलो आहे. जांभिवली गावाजवळ आलेलो आहे. तर आपल्याकडे पाणी नाही, तर पाणी शोधायला चाललं आहे. तोपर्यंत आपण इथे थोडासा रेस्ट घेऊ आणि मग पुढच्या मार्गाला मार्गस्थ होऊ. तर चला थोडी रेस्ट घेऊ. मित्रांनो, रेस्ट करतोय. ते बघू शकता तुम्ही, कोंडेश्वर मंदिर आहे.
आमच्यातला एक जण पाणी भरायला गेला आहे म्हणून थोडीशी रेस घेतोय. चांगलेच पाय दुखत आहेत. अजून 5 तासाचं अंतर गाठायचं आहे. तर बघूया रात्र होईपर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचतो. चला भेटूया लवकरच. मित्रांनो, असलेली वाट की नसलेली वाट काही कळत नाही आहे. आम्ही फक्त चालत जातोय. संध्याकाळ झाली आहे, 4:30 वाजले. पूर्ण जंगल आहे. जंगलातून वाट काढत जातोय. थोडीफार वाट दिसली आहे पण ती खरंच तीच वाट आहे की नाही हे कळत नाही अजून. पण आम्ही ठरवलं आहे 6 वाजेपर्यंत चालायचं. नंतर टेंट लावून एक चांगलं ठिकाण बघून थांबायचं. तर बघूया. होप्स वी गेट गुड शेल्टर. थकलेलो आहे जाम. पाय खूप दुखत आहेत. पण पुढे चालत राहायचं आहे. ह्या जंगलात तर नाही राहू शकत. जागा चांगली हवी. तर कसं वाटतंय मित्रांनो? बघू आता पुढे काय मागे जाण्याचं पर्याय नाही काय. आपल्याला वाट करायची त्या साईडला थोडंसं उजेड दिसतो. बघूया चालायचं. मित्रांनो, वाट चुकलो होतो आम्ही. पण कसं तरी एक गावाला आम्हाला भेटला आणि आम्ही कसं तरी वर आलो. खूप थकलोय आम्ही कारण सकाळपासून चालतोय. जी लोक 3रा स्टॉप घेता म्हणजे 3rd डेचा जो स्टॉप असतो तो आम्ही पहिल्याच दिवशी गाठलाय. आता आम्ही कसूर पठारावर आलेलो आहे. हा कसूर पठार आहे. तिथे बघू शकता तुम्ही तो ढाग बैरी दिसतोय. ती कुठली कराय खिंड दिसते आणि वरती जो दिसतोय तो ढाग किल्ला. तर अशा प्रकारे आपण आता आलोय. अजून आपण 1-1.5 तास चालून बघू काय होतं. किती वेळ लागतो माहित नाहीये. लोकांनी सांगितलंय 4 तास अजून लागतात. लेट्स सी. चलो. तो पोल कुठे आहे? पोल तिकडे तो. अच्छा, पोल दिसला ना आपल्याला? दिसला. हा बस पोल दिसला म्हणजे आपण योग्य रस्त्यावर आहोत. मित्रांनो, आम्ही इथून आलो आता राईडनी. आता हे चाललो आहे. हे बघा जंगल. हा रिबिन लावलेला आहे. पुढे गेल्यावर बघा एकदम घोस्ट सारखं दिसतो जंगल. एकदम घन जंग. आमचे 2 मावले आहेत तिथे सिनियर. हे बघा पुढच्या बघा तुम्ही कसं दिसतं. एकदम तर टनल सारखं जंगल दिसतं एकदम. तर रोशनी म्हणून दिसतोय आपल्याला चांगलं. बोला सर तुम्ही. वाट बघा कशी नागमोडी वाट आहे. एकदम अशी हे प्रॉपर ह्याचं जंगल काय म्हणतो त्याला, भीमाशंकरचं वाईल्ड लाईफ सँच्युरी. एकदम भारी आहे. हे जंगल तुम्हाला कर्जतच्या त्या साईडला थोडंफार दिसेल पण इकडं सगळ्यात मोठं जंगल ह्या एरियात. खाली आम्हाला मोर दिसले 4-5 जे शूट करण्याआधीच पळाले. आता छान जंगल आहे. आता इथं आपण थोडंसं फोटोशूट करू आणि निघू. अरे इधर देख ये देख. क्या हो गया? बघा इकडे बघा. हे असं कुणीतरी नखाने असं काहीतरी कोरल्यासारखं वाटतंय. बघा दिसतंय. हे स्पष्ट दिसतंय बघा. इथून इथपर्यंत पूर्ण असं कोरल्यासारखं वाटतंय. म्हणजे ह्या जंगलामध्ये नक्कीच प्राणी आढळत आहेत. आणि अशा ठिकाणी रात्री तुम्ही चुकून पण येऊ नका, थांबू नका. ठीक आहे. आम्ही आता लवकरात लवकर मार्ग काढतो. चला पटकन काय भीती येते. आता आपण त्या कुसूरवाडीच्या थोडं वरती आलो. ते पोल दिसतो तो मार्क आहे पोल. त्या पोलच्या हिशोबानेच तुम्हाला इकडे यायचंय. आपण सकाळी 11 वाजता लोणावळ्यातनं स्टार्ट केला होता. आता जवळपास 5:30-6 वाजलेत. म्हणजे आपण 7 तास झालं कंटिन्यू चालतोय. मध्ये एक जेवणासाठी ब्रेक घेतला होता. ऍक्च्युली लोक काय करतात ते कोंडेश्वरलाच एक स्टॉप असतो तिथे स्टे करतात आणि मग कुसूरला येतात. तर आपण तसं न करता डायरेक्ट कुसूरला स्टे करणार आहोत. तर 7 तासामध्ये आपण इथपर्यंत आलो. तर तसा हा प्लेन वॉक आहे. आता फक्त आपल्याला तो पोल आहे तिथपर्यंत जायचंय आणि तिथे मग आपण स्टे करू. आणि समजा आपली रात्र नाही झाली तर आपण पुढं तलपेवाडीकडे जाण्याचा पण प्रयत्न करू. तर बघूयात. आपला स्टॅमिना तर थोडाफार आहे. जाण्याचा प्रयत्न करूयात तलपेवाडीपर्यंत. तर आपल्याला तो फर्स्ट टार्गेट आहे पोलचा. पोल लक्षात ठेवा. प्रॉपर रिबिन पण लावलेला आहे काही ठिकाणी. रिबिन आहे. चांगली गोष्ट आहे. चला या.
गेलं ते. किती वर्ष झाली तुम्ही इथे आहेत? लहानपणापासून? आमचे बरेच दिवस झाले. 5-6 पिढ्या गेल्यात. नाही तुम्ही आम्ही जन्मच इथे झाला. जन्मच इथे. आजो पंजांचा जन्म इथे झालेला. पण तुम्ही एकटे कशाला राहता मग इकडे? गावातच राहायचं जनावरांसाठी. त्यांना पाणी पाहिजे. हे खाली जात नाही ते? खाली जात नाही? नाही इथे आमची इथे राहतात. एकटे राहतो मी इथे. काय बाकीचं काय नाही राहते. हेच मजा. इथे आपण येऊन पोचलोय. इथे हे एक आजोबा आहे जे इथे एकटेच राहतात. आणि असं तुम्ही आल्या काय मला करमूक होती. तुम्हाला करमूक होती. हे बघा हे त्यांचं घर आहे. अशा ठिकाणी ते राहतात. लाईट वगैरे नाही, सौर ऊर्जेचं लावलंय पण जास्त काही नाहीये. लाईट तुमची? आणि इथे हे एकटेच राहतात. तुम्हाला विशेष सांगतो की हे एकटेच इथे राहतात आणि त्यांच्या लहानपणापासून इथे ह्या गाया म्हशी आहेत त्यांना ते चारण्यासाठी इथे असतात. आणि त्यांचा साथीदार बघा हा इथे. आणि मुलं बिलं तसं काय म्हणजे आपण हा, एकटे मुलं 2 मुलं आहेत 2 मुली आहेत. हा. त्यांना 2 मुलं मुली आहेत पण ते गावात राहतात. आणि ते मूळचं घर आहे आमचं. हा हे यांचं मूळचं घर. मुलांना शाळा नसल्यामुळं मुलं शाळेची सोयी साधं उत्पन्न नसल्यामुळं पोरं बाहेर राहतात. तर अशा ठिकाणी आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे. आम्ही इथेच थांबणार आहोत बाबांसोबत. आजची रात्र काढणार आहे इथेच. ठीक आहे. उद्या सकाळी पहाटे कुसूरसाठी आवडे आखाडी हा यांचं नाव आहे धोंडीबा आखाडे. कोंडीबा कोंडीबा रामभाऊ सॉरी हा मी परत सांगतो तुम्हाला. यांचं नाव आहे कोंडीबा आखाडे. ठीक आहे. आखाडी. आखाडे लक्षात ठेवा तुम्ही. आणि कधी आलात इथे भटकलात तर हा पोल तुम्हाला दिसतो. ह्या पोलला लागूनच त्यांचं घर आहे. त्यांच्याच जागेत हा पोल बांधलाय. तर हे आहेत बाबा. आता बघा हे कसे थकलेत सगळे. झालं यांचा. पाठी तुमची आवडतं नावाची. ठीक आहे चलो भेटूया सकाळी लवकर. तो बघा तो चंद्र आहे. आणि इथे बघा आपण असं टेंट लावलाय. मस्त थंडी वाजते. पाय बघा पाय बोंब मारतात. सुजलेत ब्रदर आतमध्ये एकदम लोळलेत. त्यांचे पाय काय चालत नाही आता. सकाळी काय होईल माहित नाही. आहे का? आणि तिथे आपल्या गायी आहेत थोड्याफार चरतायत. छान मस्त. तर आता आम्ही थोडं खाऊन पिऊन म्हणजे खाऊन झोपणार आहे. झोप खूप चांगली लागेल. बंद कर. माहिती आहे मी पण येणार. अरे पिऊन म्हणजे पाणी पिऊन ते आहे. तर मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजत आलेत. इथे कोंडीबा दादाने आपल्याला डाळ भात मस्त बनवून ठेवलेला आहे. त्यांनी बरीच मदत केली आम्हाला. हे बघा इथे चूल, तिथे डाळ बनवले, भात बनवले, बटाट्याची भाजी. छान जेवण बनवत आहेत कोंडीबा भाऊ. मस्त बनवत आहेत जेवण. आता जेवण रेडी आहे. जेवण करू आणि मग आता थकलेलो आहोत आम्ही खूप आणि झोपायला जाऊ. त्याच्यामुळे आता कोंडीबा दादांना आपण थँक्यू बोलू. छानपैकी जेवण दिलं आहे आम्हाला. सोबत मांजरी. यांच्याकडे 2 मांजरी, 1 कुत्रा आणि बरेचसे जनावर आहेत. ते जनावरवरती पण खूप प्रेम करतात ते. कोंडीबा दादा आपले माळकरी आहेत. छानपैकी बटाट्याची भाजी, डाळ आणि भात हा मेनू आहे आमचा. बस बस पूर्णपणे चुलीवरचं जेवण, चुलीवरची चव अनुभवतोय आम्ही. चला जेवतोय आता. थँक्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण आपला टेंट वगैरे सगळं पॅकअप केलेलं आहे आणि आता आपण पुढचा प्रवास सुरू करतोय. इथून आपल्याला आता जायचंय कुसूर गावात आणि तिथून कल्पेवाडी गाठायची. तर आता आपण निघतोय. सकाळचे 7 वाजलेले. खूप सुंदर असा आपल्याला नजारा दिसलेला. पूर्ण लाली आली होती आकाशात. घेऊ नाही शकलो. आणि आता बाबांना आपण बाय करतोय आणि निघतोय. चला येतो मग. सांगा तुमचा कॅमेऱ्यात जवळ जा. हा नंबर सांग. नंबर तुमचा पाठ आहे का? हा सांगा. 90 त्यांना सांगा या म्हणून. कधी लोक तुम्हाला पुन्हा नंबर बोला तुम्ही. 90 75 70 17 37. या धन्यवाद धन्यवाद बाबा. धन्यवाद. चला धन्यवाद बाबा. धन्यवाद. चला धन्यवाद. ये सबसे छोटा वीडियो चाहिए. माहित नाही.
हाय मित्रांनो, आता आपण डे 1 स्टार्ट केलेलं आहे. तिथे एक आपण टेंट काढला आणि आपण आता त्या पोलच्या तिकडनं आपण बाहेर आलो आणि इकडे आपण आता कुसूरच्या पठारावर आलो. खाली तुम्हाला दिसेल तो कुसूर गाव आहे आणि तिकडे कॅमेरा दिसेल त्यांना माहित नाही, त्या साईडला इरसालगड आहे. दिसतोय हा इरसाल आहे. हा इरसाल तो मोठा पठार दिसतो तो प्रबळ आहे आणि तो कलावंती. त्याच्या बाजूला चंदेरी. हा चंदेरी आहे. चंदेरीच्या नंतर मग तुम्हाला तो पॅच पूर्ण माथेरानचा दिसेल. आणि ह्या साईडला जीवदन, बोरगिरी आणि माशेज घाटातला हरिश्चंद्रगड. आणि इकडे हा जो पठार आहे पुढे 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 ढाकचा पठार ह्या साईडला खाली इकडे ढाक आहे. तो ढाकचा पठार. आज व्हिजिबिलिटी खूप सुंदर आहे. हा आम्हाला सगळं क्लिअर दिसतंय. गाडी आली गोलमाल सारख्याला मागेला जाऊ आपण. तर मित्रांनो, त्या पोलपासून आम्ही जो स्टार्ट केला होता त्या पोलपासून आम्ही आता इथपर्यंत येऊन पोचलोय फक्त 30 ते 40 मिनिटात. आता इथे बघा दिलं आहे कुसूर. आता आपण कुसूर गावात आहे, माउंट कुसूर डिस्कवर इट. आणि हा खरंच डिस्कवर करण्यासारखा एवढा मोठा लमसम पठार आहे ना. तर आम्ही प्लॅन केला आहे एकदा आम्ही येऊ इथे 2 दिवस राहू आणि हा पूर्ण जो एरिया आहे तो डिस्कवर करणार आहे आम्ही. तर आता आपण जातोय व्हेकल शोधायला. तिथून आपल्याला जायचं आहे कल्पेवाडीला. तर चला या चला गाईड करा. ओव्हर टू मी. ह्याला बंद केलं काय? हाँ ब्रदर, परछाई दिल चाहता है, हाँ दिल चाहता है. मित्रांनो, आपण आता आलोय कुसूरवरून तळपेवाडी. एक व्हेकल केलं आणि तळपेवाडीला आलोय. आता आपल्याला बघा त्या खिंडीतून त्या साईडला जायचं आहे आणि त्या साईडला नंतर पदरवाडी लागेल आणि तिथून मग आपला भीमाशंकरचा ट्रेक सुरू होईल. तर चला आता आपण जाऊया भीमाशंकर. वांद्रे खिंड. वानर खिंड. रेडी निघायचं का? 2 मिनिट. हां त्याला पेमेंट करतो. पेमेंट करून टाक. तर आता तळपेवाडीपासून आपण चालत आलेलो आहे. इथे बाजूला आता आपण वानर खिंडीत जाणार आहे. आणि हा बघू शकता तुम्ही इथे हा किती सुंदर असा वॉटरफॉल असणार आहे पावसाळ्यात. आता पूर्ण ड्राय दिसतंय पण पावसाळ्यात हा किती सुंदर दिसेल हा निसर्ग. म्हणजे आम्ही इथे ब्रेक घेण्याशिवाय थांबलो नाही. इथे ब्रेक घेतला आम्ही. आता पुढे जातोय. पुढे जाऊया आपण. पदरवाडी आपलं टार्गेट आहे आता. तर चला. तर मित्रांनो, जवळपास 1.5 तासाची पायपीट करून आता आम्ही इथे वांद्रे खिंडीत पोहोचलेलो आहे. इथे 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. आम्ही त्या ठिकाणी तिथे तुम्हाला डॅम दिसतोय नाही दिसत ते माहीत नाही, पण त्या ठिकाणाहून आम्ही पायपीट करत इथपर्यंत आलो आहे. जवळपास 5 किलोमीटर असेल. आता अजून इथे आपल्याला जवळपास 20 किलोमीटर अंतर कापायचं आहे. तर आता इथे आम्ही ब्रेक घेतोय 5 मिनटं, मग पुढच्या प्रवासाला जाऊ. चला, थँक्यू. एक फोटो लिहून. मित्रांनो, आता आम्ही पदरवाडीमध्ये आलोय. पदरवाडीला आता आम्ही एका ठिकाणी पाणी रिफिल करतोय आणि इथून आता आपल्याला जवळपास 3 तास परत भीमाशंकरकडे जायचं आहे. तर असा हा प्रवास चालू आहे. पाय दुखत आहेत, घामाघूम झालेलं आहे पूर्ण शरीर, पण आता करायचं आहे ते करायचंच आहे. आज आपल्याला कसंही करून दुपारपर्यंत भीमाशंकर गाठायचं आहे. तर चला पुढचा प्रवास सुरू करूया. तीन दिवसाची पिल्ल आहे. पदरवाडीतून आपण वरती चढून आलो ना की हा तुम्हाला रोड लागेल. हा रोड पूर्ण पवनचक्कीसाठी गेलेला आहे.
तर हा रोडनी आपल्याला थोडंसं वॉक करून या डोंगराच्या लेफ्ट साईडनी जायचंय आणि मग आपल्याला ती दरी लागेल ह्याची गुप्त भीमाशंकरची आणि तिकडनं मग आपल्याला प्लेन वॉकच आहे. आता आपल्याला या डोंगराकडे जायचंय. तो जो ताड रोड आहे तो सोडला आम्ही. तो सोडला आणि इथे आल्यानंतर बघा आम्हाला एकदम दर्शन झालंय पदरगडाचं दर्शन झालंय. तो दिसतोय तो महादेवाच्या पिंडीसारखा दिसतोय. थोडा झूम करके दिखा ना. दिखा द्या. तो पदरगड आहे आणि हा इथे बघा हा कोथिळगड आहे. हा जो दिसतोय हा कोथिळगड आहे. म्हणजे आता एवढं जवळजवळ हे सगळं पण असं आम्ही फिरून आलोय त्यामुळे खूप हे होतं. आपण कर्जतवरून शक्यतो तिकडे पदरगडवरून वरतून भीमाशंकरला. आता आपण इथून डायरेक्ट वरच्या वरच भीमाशंकरला जाणार आहे. तर खूप मजा येते, खूप चांगलं वाटते, त्रासही होतोय. बट जो खरे ट्रेकर असतात त्यांचं हे असाच अनुभव असतो. तर चला. आता 2 वाजत आले. तर आपण इथं एक रेस्ट करूयात जेवणाचा. आम्ही कुसूरवरनं 9:30ला निघालो ना. 9:30 इथे 1:30 वाजला. म्हणजे 4 तासामध्ये आलो. आता आपल्या भाकरीचा आणि चटणीचा प्लॅन आहे. 2 दिवसापूर्वीची भाकर आहे ही, अजून पण चांगली वाटते. चटणी एकदम तशीच आहे. बायकोने एकदम प्रेमानं बनवून दिलेली चटणी. चटणी पण टिकली आहे, भाकरी पण टिकली आहे. हां, हे लोणचं बघा मिरचीचं. बघा आता एका पठारावर येऊन पोहोचलेलो आहे. इथे रस्ता उमगडला नसता पण रिबीन असल्यामुळे सगळं क्लिअर होतं आहे. आता 1-1.5 तासाचा आपला वॉक राहिला आहे भीमाशंकर जाण्यासाठी. हा बघा कशी दगडं ठेवलीत प्रॉपरली. हे इथे जातात अशी ॲक्च्युली. आणि हे इकडे सुंदर रोमांचिक आणि भीतीदायक. न माणसं आहे न प्राणी आहे, काहीच नाही आहे. फक्त आहे ती फक्त अफाट शांतता आणि आमच्या पावलांचा आवाज. बास. थोडं पुढे आल्यावर ते बघा ही नदी लागते. ही नदी बहुतेक ही भीमा नदी असावी. आता पूर्णपणे कोरडी पडलेली आहे आणि आपल्याला ह्या डोंगराच्या पाठी जायचं आहे. मग भीमाशंकर दिसेल. अजून ते पण दिसलेलं नाही आहे. गेले 8 तास आम्ही चालतोय आणि फक्त चालतोच आहे. बस बाकी काही नाही. चलो बाय. पुढे आम्ही चालत आलो. ते एक देवीचं मंदिर आहे, कमळादेवी प्रसन्न. ठीक आहे, देवीचा आशीर्वाद घेऊ आता. ठीक आहे. यावर लिहिलंय पिंपरी चिंचवड माउंटनेरिंग क्लब आणि वेळोवेळी ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून कमलादेवी मंदिराची जीर्णोद्धार. तर ही कमलादेवी आहे. 2 असे दगड ठेवले, त्यावर सिंदूर लावलेला आहे. आणि इथे बघू शकता इथे पाठी वन विभागाने थोडं बसायची सोय केलेली आणि बोर्ड पण आहे तिथे. तर बोर्ड वाचूया काय व्ह्यू असेल. व्ह्यू पॉईंट समोर पण बोर्ड आहे छोटा झाडाखाली. हा व्ह्यू पॉईंट असेल. चला बोर्डावर तर आपण पूर्ण 2-3 पठार क्रॉस करून खाली आलो. ही जी दिसते भीमा नदी आहे, वरतून येते ती भीमाशंकरवरनं. ही आता आपल्याला क्रॉस करायची. पावसाळ्यामध्ये ही दुथडी भरून वाहते. पावसाळ्यात ही क्रॉस करणं जरा अवघड असते. आता जरा कोरडी झाली. ही भीमा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जाते खालपर्यंत. तर इथनं आपल्याला शेवटचा पॅच आहे हा. मग संपलं. फायनल. तर मित्रांनो हा रस्ता जातो भीमाशंकरकडे.
आणि इथे एक बोर्ड आम्ही आता बघितला येता पुढे गुप्त भीमाशंकर म्हणून लिहिलं. तर आम्ही आता गुप्त भीमाशंकर आधी करतो, मग भीमाशंकरला जातो. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, आपण आलो आहे गुप्त भीमाशंकर. हे खरंच गुप्त आहे. हे बघा, इथे कळणार पण नाही. वरतून आपण वरच्यावर चाललेलो पण इथे कळणार नाही. हे इथे बघा, ह्या 5 लिंग आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि इथे पण थोडंफार असं देवाचं हे आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आहे गुप्त भीमाशंकर. तर चला इथले ही भीमा दर्शन घेऊया. ही भीमेश्वर आहे ना पाणी कंटिन्यू. हर हर महादेव. मित्रांनो, आम्ही तिथून खालून आलो आणि आता हा रस्ता पक्का बहुतेक आम्ही पोहोचलेलो आहे. हे बघा, हा एंट्रन्स आहे. तर आता बघा, भीमाशंकर येऊन पोहोचलंय. ते तुम्हाला टेम्पल दिसतंय भीमाशंकरचं. माझा आवाज थोडा जर तुम्हाला व्यवस्थित येणार नाही, कारण तिकडे थोडं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आपला हा लॉबी कंप्लीट झालेला आहे ह्या ठिकाणी. आता आपण वर जाऊया, फ्रेश होऊया आणि देवाचं दर्शन घेऊया.